नमस्कार, मी उज्ज्वला. शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कराची हलवा बनवणार आहोत. पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल. हा कराची हलवा जितका दिसायला सुंदर आहे ना, तितकाच बनवायलाही खूपच सोपा आहे. त्यामुळे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला वाटत असेल की हा कराची हलवा फक्त मिठाईवाल्या दुकानातच मिळतो, तर आपण घरी सुद्धा हा कराची हलवा खूप छान बनवू शकतो. तर यासाठी लागणारे साहित्य सुद्धा अगदी मोजके आहे, तर ते सुद्धा आपल्या घरात उपलब्ध असते. कराची हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी कॉर्नफ्लोअरमध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवेपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशन बेलसुद्धा दाबा, म्हणजे त्यामुळे काय होईल की मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील. आणि जर व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक नक्की करा. कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून एका बाजूला ठेवून द्यायची आहे. आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. मध्यम गॅसवर साखर विरघळेपर्यंत हळूहळू हलवत राहूया. खरंच खूपच छान आणि खूपच सुंदर अशी ही रेसिपी आहे आणि बनवायला पण खूपच सोपी आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि आता लगेचच याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी घालूया. स्लरी घातल्याबरोबर ह्या स्लरीला आपण एखाद्या चमच्याने छान हलवत राहायचं आहे, कारण याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. सतत मिश्रण हलवत राहिल्यामुळे यामध्ये गुठळी अजिबात होत नाही, त्यामुळे कराची हलवा सेट होताना सुद्धा मदत होते. लहानपणापासूनच हा कराची हलवा मला खूप आवडायचा. मिठाईच्या बॉक्समध्ये ह्या मिठाईचा 1 क्यूब असायचा आणि तो क्यूब नेहमी मीच खायचे, कारण मला ही मिठाई खूप आवडायची. पण लहान असल्याने ही मिठाई कशी बनवतात हे मात्र मला कळत नव्हते. एक दिवस तर मी टोमॅटोची पेस्ट बनवून त्यामध्ये साखर घालून ही मिठाई बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून नवीन इन्व्हेन्शन तयार झाले, टोमॅटोची बर्फी. सर्वांना खूप आवडली, पण मला मात्र समाधान मिळाले नाही, कारण ही कराची हलव्यासारखी बर्फी लागत नव्हती. आणि मी लहान असल्याने त्यावेळेस मी 4थीत असेल, तर 4थीत असणाऱ्या एका मुलीने अशी टोमॅटोची बर्फी बनवलेली पाहून सर्वांना कौतुक वाटलं. सर्वांनी माझं कौतुक पण केलं, पण माझ्या मात्र डोक्यात कराची हलवाच होता. आणि कराची हलवा त्याच्यानंतर मी हळूहळू बनवायला शिकले आणि मग आज तुमच्यासोबत ही कराची हलव्याची सोपी रेसिपी शेअर करत आहे. पदार्थ कोणताही असो, त्या पदार्थासोबत आपल्यासोबत काही ना काही स्टोरी तयार झालेली असते आणि ती स्टोरी तुमच्यासोबत अशी कोणती झालेली आहे का, तर ती मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. कॉर्नफ्लोअरची स्लरी आपण साखर विरघळल्यानंतर टाकलेली आहे आणि आता छान असं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ हे मिश्रण शिजायला वेळ लागतो, जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटे. मध्यम गॅसवरती हे मिश्रण छान शिजलं की ट्रान्सपरंट होतं. ट्रान्सपरंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, थोडीशी वेलदोडे पूड आणि फूड कलर घालायचा आहे. फूड कलर टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं हे मिश्रण छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. पहा किती सोपी रेसिपी आहे ना. चला तर लगेच तुम्ही किचनमध्ये जा आणि करायला सुरुवात करा, कारण अगदी कमी साहित्यात आणि अशी सुंदर रेसिपी जर बनणार असेल ना, तर लगेच बनवायला घेतली पाहिजे आणि सर्वांना करून खायला द्या. म्हणजे बघा सगळेजण तुमचे किती छान कौतुक करतात. हलवा पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि खरंच हा हलवा खूपच छान लागतो. आणि याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर घातल्यामुळे या हलव्याची टेस्ट अप्रतिम लागते. सुंदर अशा कराची हलव्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण व्हिडिओला लाईक करण्यासाठी अजिबात पैसे लागत नाहीत. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण त्याच्यासाठी सुद्धा अजिबात पैसे लागत नाहीत. तर ह्या सुंदर हलव्याला चकाकी येण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तर यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया. तुपामुळे या हलव्याला खूप छान चकाकी येतेच. शिवाय आता तूप घातल्यानंतर एक अर्धा मिनिटभर हा हलवा असाच मंद गॅसवर आपल्याला शिजू द्यायचा आहे, म्हणजे हे तूप छान यामध्ये मिक्स होते आणि हलव्याला छान चकाकी येते.
मस्तच आणि सुरेख असा कराची हलवा तयार झालेला आहे। आता हा हलवा ज्या भांड्यामध्ये सेट करायचा आहे त्या भांड्याला आधी तूप लावून घ्यायचं आहे। हलवा सतत हलवल्यामुळे याच्यामध्ये अजिबात गुठळी झालेली नाही। सॉफ्ट आणि एक सारखा हलवा तयार झालेला आहे। आता आपण हा हलवा आपल्या टीनमध्ये काढून घेऊया। आहा हा हा, खूपच सुंदर आणि खूपच मस्त असा हलवा तयार झालेला आहे। आणि आता ह्या तूप लावलेल्या टीनमध्ये आपण याला काढून घेऊया आणि एकदाशी लगेच हा हलवा सेट होतो। त्याच्यामुळे ह्या हलव्याला आपण काढल्यानंतर थोडासा पसरून घ्यायचा आहे आणि पसरून झाल्यानंतर तुम्हाला आणखी काही ड्रायफ्रूट्स याच्यावरती घालायचे असतील तर लगेच ड्रायफ्रूट घालून घ्या, कारण हलवा लगेच सेट होतो। तुम्ही पाहू शकता हलवा कसा सेट व्हायला लागलेला आहे। तर आता हलवा सेट करून झाल्यानंतर एकदा टीन टॅप करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित हलवा सेट होतो। आता आणखी थोडेसे ड्रायफ्रूट घालून आपण याला डेकोरेट करूया। सुरुवातीला मी याच्यामध्ये पंपकिन सीड्स वापरल्या होत्या, तसेच आता मी थोडेसे काजूने डेकोरेट करत आहे। आपल्या दिवाळीच्या फराळाच्या थाळीमध्ये असे सुंदर पदार्थ जर दिले ना तर सर्वजण खुश तर होणारच। इव्हेंट कोणताही असो तर मिठाई तर आपल्याला आणावीच लागत असते। तर मिठाई बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच आता कमीत कमी खर्चामध्ये छान छान मिठाई बनवून पहा। एक 10 ते 20 मिनिटांनंतर हा हलवा छान सेट झालेला असतो आणि त्याच्यानंतर याला आपण कट करून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीप्रमाणे याचे क्यूब्स तुम्ही कट करून घ्या। माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच सोप्या आणि नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। त्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा, म्हणजे ते सुद्धा अशाच सोप्या आणि नवनवीन रेसिपी करून पाहतील। आमच्या शेजारी 2 आवडीजवळी लहान मुलं आहेत, वीरा आणि शौर्य। यांना ही मिठाई तर खूप आवडते, तर त्यांच्यासाठी ही खास मिठाई मी बनवलेली आहे। आणि आता कट केल्यानंतर लगेचच त्या दोघांना ही मिठाई केव्हा एकदाशी देईन असं झालंय मला। तुम्हाला कोणते कोणते पदार्थ आवडतात ते मला कमेंट्स करून सांगा, म्हणजे ते पदार्थ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। नेहमी तेच पदार्थ बनवण्यापेक्षा काहीतर अशा वेगवेगळ्या युनिक रेसिपी बनवून पाहणं पण खूप समाधानाची गोष्ट असते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।